श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मोजरा परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन आणि सर्व सेवेकरिता एवं श्री स्वामी समर्थ. बघा, आज आपण पाहणार आहोत की आता आपला गुढीपाडवा येत आहे 9 तारखेला. तर त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कुठले तोडगे केले पाहिजेत, कुठले उपाय केले पाहिजेत जेणेकरून आपला वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जाईल. तर ते आपण आज पाहणार आहोत. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या दिवशी काय करायचं आहे तर एक गोरक्ष चिंच आपल्याला भेटते. तुम्हाला ती कुठल्याही पूजेच्या दुकानात भेटेल. ती गोरक्ष चिंच आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ती गोरक्ष चिंच आपल्याला एका लाल कापडात बांधायची आहे आणि ती लाल कापडात बांधून आपल्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्याच्यावरती 11 माळी जप करायचा आहे आणि ती गोरक्ष चिंच आपल्या दरवाजाच्या द्वाराच्या आतील बाजूस आपल्याला ती बांधायची आहे. तर अशा पद्धतीने ही गोरक्ष चिंच आपण आपल्या दरवाजाच्या आतून बांधल्यानंतर बाहेरून जे येणाऱ्या वाईट शक्ती आहेत त्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत. तर त्याच्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा गुढीपाडव्याच्याच दिवशी करायची का आहे तर आपला गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. तर यामुळे या मुहूर्तावर जे केलेल्या सेवा असतात त्या त्याचा खूप छान असा प्रभाव पडतो. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे आहेत. तर त्याच्यानंतर हा झाला आपला पहिला तोडगा. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा तोडगा कोणता करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी आपली गुढी वगैरे उभारून झाल्याच्या नंतर, आपल्या गुढीचं पूजन झाल्यानंतर आपल्याला एक वडाची 3 इंचाची मुळी आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एक रंगारी हिरडा तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानात मिळून जाईल किंवा आपल्या केंद्रातही उपलब्ध असतो. तिथून तुम्ही आणला तरी चालेल. ह्या 2 वस्तू आपण घ्यायच्या आहेत. जो आपल्या घराचा कुटुंब प्रमुख आहे, जो आपल्या घरातील पुरुष आहे त्याच्या हातात देऊन त्याच्या हातामध्ये द्यायचं आणि घरातील सर्व व्यक्तींनी एकत्र बसून तुम्ही त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ या नाम मंत्राचा जप तुम्ही त्याच्यावरती घ्यायचा आहे. हा जप घेऊन झाल्याच्या नंतर तुम्ही त्या वस्तू एका पाटावरती ठेवून द्या. पाटावरती ठेवून दिल्यानंतर त्याची पंचोपचार पूजा तुम्हाला करायची आहे. पंचोपचार पूजा करायची म्हणजे काय करायचं, त्याला हळदी कुंकू व्हायचं, दीप धूप दाखवायचा आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा. ही क्रिया करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणत आपल्याला ती पूजा करायची आहे. तर तो मंत्र कोणता आहे, ओम वन वनस्पते नमः. हा मंत्र जो आहे, हा मंत्र म्हणत तुम्हाला त्या 2 गोष्टींची पूजा करायची आहे. तर ती पूजा करून झाल्याच्या नंतर खडीसाखरेचं नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला ते दोन्ही वस्तू घ्यायच्या आहेत, उचलायच्या आहेत आणि एक लाल रंगाची छोटीशी अशी पिशवी तुम्ही तयार करून घेतली तरी चालेल, मशीनवर शिवून घेतली तरी चालेल आणि त्याच्यामध्ये त्या दोन्ही वस्तू टाकायच्या आणि टाकून झाल्याच्या नंतर ती पिशवी शिवून घ्यायची आणि आपल्या चौकटीच्या आतून, दरवाजाच्या आत चौकटीला आतल्या बाजूला तुम्ही ते एका साईडला खिळ्याला अडकून द्यायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा तोडगा करायचा आहे. हा तोडगा तुम्हाला कशासाठी करायचा आहे तर आपल्या घरातील जे सर्व व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींचा आजार, ज्या वाईट बाधा आहेत त्या बाधा, संकटे याच्यापासून वर्षभर आपल्या घरातील व्यक्तींचं संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला हा तोडगा करायचा आहे. खूप सोपा आणि साधा तोडगा आहे आणि शुभ मुहूर्तावर केल्यामुळं तुम्हाला या तोडग्याचा प्रभावही व्यवस्थित जाणवतो. तुम्ही एकदा करून बघा. त्याचबरोबर आपल्याला अजून एक तोडगा करायचा आहे याच दिवशी. तो तोडगा म्हणजे आपल्याला आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध होतो. आपल्याला त्याच्यामध्ये 5-7 वस्तू असतात त्या तोडग्यामध्ये. त्या वस्तू आपल्याला जमा करण्यासाठी वेळ भेटत नाही. तर यासाठी आपण डायरेक्ट आपल्या केंद्रामध्ये जाऊन आपल्याला तो तोडगा उपलब्ध आहे, तो तोडगा घेऊन यायचा. तर त्या तोडग्यामध्ये काय काय वस्तू आहेत तर त्याच्यामध्ये 9 गहू आहेत मुठभर. त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक तांब्याचा कॉईन आहे. त्याच्यानंतर तांब्याचा पादुकांचा छोटासा जोड आहे. त्याचबरोबर एक रंगाळी हिरडा आहे. त्याच्यानंतर एक हळकुंड आहे. त्याच्यानंतर एक मूठ नागकेशर आहे आणि एक मिठाचा खडा आहे. तर अशा पद्धतीने ह्या 5-7 वस्तू ज्या आहेत त्या वस्तू त्या पिशवीमध्ये आपल्याला अवेलेबल असतात. पिवळ्या रंगाची पिशवी असते. त्या पिशवीमध्ये ह्या गोष्टी सर्व येतात. धनधान्य सुख समृद्धीकारक असा हा तोडगा आहे. तर हा तोडगा आपल्याला करायचा आहे, घरी आणायचा आहे. घरी आणल्यानंतर आपल्याला याची कशी पूजा करायची आहे तर घरी आणल्यानंतर आपल्याला हे सर्व घ्यायचं आहे.
ही पिशवी आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. हातामध्ये घेतल्याच्या ही पिशवी आपल्याला आपल्या हातामध्ये घरी आणून आपल्याला ती देवघरामध्ये ठेवायची आहे. देवघरामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्या पिशवीची पंचोपचार पूजा करायची आहे. हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे. धूप दीप आपल्याला दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर एक मंत्र म्हणत आपल्याला ही सर्व पूजा करायची आहे. तो मंत्र म्हणजे ओम श्रीम श्रीये नमः. हा मंत्र जप करत आपल्याला त्या पिशवीची पंचोपचार पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा करून झाल्याच्या नंतर ती पिशवी उचलून हातात घ्यायची आहे आणि हातात उचलून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर कुठली सेवा घ्यायची आहे तर आपल्याला त्याच्यावर सगळ्यात सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एक माळ घ्यायची आहे. त्याचबरोबर श्री सूक्त एक वेळा आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, त्याचबरोबर कुबेर मंत्र, हे जे मंत्र आहेत हे मंत्र आपल्याला त्याच्यावरती घ्यायचे आहेत आणि हे मंत्र स्तोत्र त्याच्यावरती घेऊन आपल्याला ही पिशवी पिवळ्या दोऱ्यांनीच आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये, आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ही पिशवी अडकवून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा तोडगा आहे. हा तोडगा आपण जर केला तर आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समाधान आनंद आरोग्य ऐश्वर्य नांदतं. यात कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे. तर तुम्ही ही जी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही मनोभावे गुढीपाडव्याच्या दिवशी करा. गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्हाला वेळ नाही भेटला तर ही सेवा तुम्ही कुठल्याही बुधवारी शुभ मुहूर्तावर करू शकता. फक्त दिवस चांगला आहे की नाही हे बघून तुम्ही ही सेवा करा. आपल्या केंद्राचे जे कॅलेंडर असतात त्याच्यावरती आपल्याला शुभ दिवस अशुभ दिवस हे सगळं दिलेलं असतं. तर त्या पद्धतीने बघूनही तुम्ही कुठल्याही बुधवारी जरी ही सेवा केली, नाहीच गुढीपाडव्याच्या दिवशी जमलं तर कुठल्याही बुधवारी केली तरी चालेल. पण शक्य झालं तर आपण बघायचं की त्याच दिवसामध्ये जर ही सेवा आपल्याच्याने झाली तर खूपच चांगला आहे. कारण कसं असतं की शुभ मुहूर्तावर आपण जे काही तोडगे करत असतो, जे काही उपाय करत असतो ते मुहूर्त चांगले असल्यामुळे त्याचे जे प्रभाव आहे, त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप आपल्याला चांगल्या प्रकारे आढळतो, जाणवतो. तर त्याच्यामुळे आपल्याला कुठलीही सेवा करत असताना आपल्याला त्या शुभ मुहूर्तावरच करायच्या असतात. म्हणून आपल्याला कोणतीही सेवा केंद्रातून जी सेवा सांगितली जाते ती चांगल्या मुहूर्तावरच करायची सांगितली जाते. तर त्याच्यामुळे आपण हे जे तोडगे आहेत हे तोडगे आपण करून पहा. याचा काय अनुभव येतो आहे हे पण करून बघा. आणि हे जे तोडगे आहे आता सांगितलेला जो पिवळ्या पिशवीचा तोडगा आहे हा पिवळ्या पिशवीचा तोडगा वर्षभर आपल्याला असाच आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे आणि पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत त्या गुढीपाडव्यापर्यंत त्या गुढीपाडव्याच्या दिवशी परत आपल्याला तो तोडगा काढायचा आहे आणि नवीन तोडगा आणून आपल्याला तो तिथं स्थापन करायचं आहे. अशा पद्धतीचे हे तोडगे आहेत, ह्या सेवा आहेत. हे तिन्ही तोडगे तुम्ही केले तरी चालतील. हे सगळे वेगवेगळे तोडगे आहेत, वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहेत. त्याच्यामुळे हे तिन्ही तोडगे करायचे. ताई हे एकच तोडगा केला तर चालेल का किंवा हे दोनच तोडगे केले तर चालतील का असं काहीच नाही. याच्यामध्ये हे तिन्ही तोडगे तुम्हाला त्याच दिवशी करायचे आहेत आणि ते आपल्याच चांगल्यासाठी आहेत, आपल्याच सुखासाठी आहेत. प्रत्येक तोडगा करण्यासाठी फक्त 10-10 मिनटं वेळ लागेल, जास्त काही वेळ लागणार नाही. तर त्याच्यामुळं तुम्ही ही सेवा करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये वर्षभर सुख समाधान आनंद आरोग्य ऐश्वर्य टिकून ठेवा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. मला ज्या सर्व ताईंना हीच माझी विनंती आहे, सर्व सेवेकरी ताईंना, की तुम्ही सर्व ताई व्हिडिओ बघता पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज असं करू नका. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला, तुम्ही जर मला पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.